त्यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी। पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी संकटात सापडलेल्या जळगावमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। या शेतामध्ये आपण बघू शकतो की संपूर्ण ठिकाणी जे आहे कापसाची लागवड केलेली आहे। कापसाचे जे पीक आहे ते साधारण बिल्लासभर झालंय, मात्र याच कापसांच्या पिकाच्या खाली यदि बघायला गेलं तो घोट घोट पाणी टाकण्याची वेळ जी आहे ही शेतकऱ्यांवर आलेली आहे। कारण की शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली आहे की पावसाने काही प्रमाणात पाठ फिरवले असल्या कारणामुळं साधारण या ठिकाणी शेतकरी जे आहे हे आता थेंबे थेंबे पाणी हे जे आहे पिकांना देतात आणि पीक जगवण्याचा प्रयत्न करतात आहे। दादा काय सांगणार, आपण या ठिकाणी पाणी देताना पाहायला मिळतंय, काय कारण याच्या मागचं? पावसाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे। टेम्परेचरचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे गोट गोट पाणी द्यायची आमच्यावर परिस्थिती आलेली आहे। पहिलेच वरतून आसमानी संकट, तिच्यामध्ये बिजोई मागी, मटेरियल महाग, तिच्यामध्ये डिझेल महाग, पूर्ण महागामध्ये शेतकरी पूर्ण उरफडून गेलेला आहे। आता जे पीक आलेलं आहे तोंडाशी त्याला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे। आज सध्या आम्ही आमच्या शेतामध्ये कपाशीचं पीक घेतलेलं आहे आणि ते कपाशीचं पीक सुकून जातं, याच्यासाठी आम्ही त्याला पाऊस नसल्या कारणाने घोट पाणी देण्याची प्रयत्न करतोय। मजूर भेटत नाही का? मजूर नाही भेटत आहे ना, म्हणून स्वतः शेतकऱ्याला स्वतः काम करावं लागतं। पाऊस नसल्या कारणामुळे या ठिकाणी पाणी जे आहे पिकांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी जो आहे हा घोट घोट पाणी जे आहे या ठिकाणी पिकांना वाचवण्यासाठी देताना पाहायला मिळतंय। पाऊस पडावा अशी जी आहे प्रार्थना जी आहे शेतकरी वर्गाकडनं केली जाते आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।